वर्ष आहे गेल्या 3-4 महिन्यापासून हे जे सांडपाण्याचं पाणी आहे ते सगळं रस्त्यावर येत आहे, त्यामुळे लोकांना भरपूर याय जायला सुद्धा त्रास होत आहे. महानगरपालिकेला पण कंप्लीट केली आहे. 4 महिने असं धो पाणी वाहत असते. आज साईबाबा निमित्त पाण्याचा फोर्स बंद करून कमी केलेला आहे. अन्यथा इथे सांडपाणी एवढं वाहते की त्यातून गाळ सुद्धा बाहेर येतो. त्यातून ते प्रवासी चालत असतात, त्यांना किती त्रास होतो हे जाणून त्यांना सगळ्या पब्लिकला माहिती आहे. कारण ढोपरभर पाण्याच्या आतून जातच. किती महिने झाले इकडे? आता झाले 2-4 वर्ष झाले. त्रास आहे. 2017 पर्यंत मी होती. मी चांगलं काम केलं. लोकांनी खरोखर मी सांगते सत्य आहे ते सत्य बोला, खोटं बोलू नका तुम्ही. कारण का माहितीये बघा, मग आमचा जीव जळतो. 2-4 वर्ष केल्यानंतर आमच्या बिल्डिंगचं सांडपाणी कुठेही त्या साईडला जात नाही. 6 वाजता पाणी येतो, 5 वाजल्यापासून हे लोक सोडून देतात. ते पाणी मध्येच आम्ही पाणी भरायचं. सर्व काम घाण पाण्यामध्ये घाण पाणी मध्येच आम्ही पाणी भरतो. पाहू शकता तुम्ही 3-4 महिन्यापासून स्थानिक लोकांना समस्या आहे. पण आजकाल लोक आहे ना, लोकशाहीचा जे मूळ गाभा आहे, म्हणजे लोकशाही काय आहे हेच लोक विसरले आहेत. तर हेच विदारक चित्र जे आहे लोकशाही संदर्भाचं, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे लोकांनी चालवणाऱ्या राज्याला लोकशाही बोलतात, पण इथे लोकच विसरले आहेत. त्यामुळे राज्यकर्ते देखील लोकांना कशा प्रकारे विसरतात याचं हे चित्र आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की स्थानिक लोकांना काय समस्या आहे तर आपण जाणून घेऊ. तर नमस्कार, मी विनोद चव्हाण बोलतोय. मी इकडे स्थानिक रहिवासी आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून हे जे सांडपाण्याचं पाणी आहे ते सगळं रस्त्यावर येत आहे, त्यामुळे लोकांना भरपूर याय जायला सुद्धा त्रास होत आहे. महानगरपालिकेला पण कंप्लीट केली आहे, तरी सुद्धा अजून त्यावर काही ऍक्शन घेतलं नाहीये. आज इथे पालखी निघत असल्यामुळे पाण्याचा फोर्स थोडा कमी आहे, नाहीतर लोटच्या लोट सगळा हा रस्त्यावर येत असतो आणि सगळी दुर्गंधी घाण सगळी पसरलेली असते आणि त्यातून लोकांना सगळं चालायचं म्हणजे कामावर जाणारे असतात ते चालत जावं लागतं. तर तुम्ही यावर लवकर उपाययोजना करावी ही विनंती आहे. तर अजून जाणून घेऊ की लोकांपर्यंत काय म्हणतात साहेब. नमस्कार, मी प्रमोद गोसावी. साहेब, इथे पूर्वीपासून आता जवळजवळ 4 महिने असं धो पाणी वाहत असते. आज साईबाबा निमित्त पाण्याचा फोर्स बंद करून कमी केलेला आहे. अन्यथा इथे सांडपाणी एवढं वाहते की त्यातून गाळ सुद्धा बाहेर येतो. त्यातून ते प्रवासी चालत असतात, त्यांना किती त्रास होतो हे जाणून त्यांना सगळ्या पब्लिकला माहिती आहे. कारण ढोपरभर पाण्याच्या आतून चालावं लागते. सर्व सांडपाणी म्हणजे जवळजवळचे बाथरूमचं पाणी ते सगळं गाळ येत असतो. त्या गाळातून माणसं चालत असतात, त्यांना किती त्रास होत. आम्ही नगरसेवक, आमदार सगळ्यांकडे गेलो, कोणी त्याची दाद घेत नाहीयेत. आता काल आम्ही BMC जाऊन आलो, त्यानंतर ही कारवाई करायचं म्हणतायत. बाजूलाच बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचा पाणी इथे येत आहे, त्याने आम्हाला भरपूर त्रास होतोय. त्यांना कळवलं, बिल्डर काही लक्ष देत नाहीये. जनता फार कंटाळलेली आहे. तरी आपण कृपया इकडे लक्ष द्या आणि पब्लिक इथे आहे त्यांना त्रास नाही. लोकशाहीमध्ये हा संविधान दिवस आहे, तर लोकशाहीमध्ये संविधानाला महत्व जास्त आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांनी जे राज्यकर्त्यांना हुकूम करायचा असतो, तेव्हा तुम्ही राज्यकर्त्यांना कोणता हुकूम दिला, कोणाला काय तक्रार केल्यात का? तक्रारी भरपूर केलेल्या आहेत, इथल्या स्थानिकांनी केलेल्या आहेत. खास नगरसेवक पण जाऊन आलेले आहेत. आमच्या सुलोचनाबाई असं गेल्या साईडला महिला मंडळ आहे आमचं, त्याही जाऊन आले. त्यांनी कंप्लेंट दिलेल्या आहेत, पण कोणी दाद घेत नाहीयेत. कालच आम्ही बोलवलेलं इथल्या इंदुरकर साहेबांना, ते पाहून गेलेत. इतर वेळेला पण येतात,
देखरेख करून जातात, फक्त बघून जातात आम्ही करतो अशी आश्वासनं देतात, पण इथे काय आश्वासन कुठे पूर्ण काय होतच नाहीत. त्यामुळे जनतेला फारच त्रास होत आहे. खरोखर आम्ही इथली जनता फार कंटाळलेलो आहे चालून चालून या घाण पाण्यात. कारण इथून ते खाली शेवटपर्यंत पाणी जात असते. खालती कुठलं संजीव रहिवाशी पर्यंत, म्हणजे जिथेपर्यंत जे चाळी आहेत तिथपर्यंत हा रस्ता संपतो, तिथपर्यंत ते गाळ पाणी जाते. त्या पाण्यातून लोकांना त्रास होतोय खरोखर. तर इकडे काही महिला पण जमल्या, ते विचारू आपण त्यांना काय त्रास आहे. काय म्हणता तुम्ही, काय त्रास आहे तुम्हाला इकडे? आम्हाला त्रास म्हणजे इथं जाण्या येण्याचा खूप त्रास आहे. हे सकाळी 5 वाजल्यापासून पाणी वाहतं तर 1 वाजेपर्यंत तरी वाहतच. किती 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 महिने झाले इकडे? आता झाले 2-4 वर्ष झाले असंच आहे. 2-4 वर्षापासून या समस्या आहेत. हे बिल्डिंग झाली ना, हे बिल्डिंग झाली ना म्हणून पहिले पावसामध्ये यायचं, आता नेहमी चालूच आहे. हे बिल्डिंग झाली तेव्हा चालूच आहे. हा, हे बिल्डिंग झाले ना तेव्हापासून चालू आहे. मग तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही आता तुमचं? कोणी नाही देत. फक्त बघून जातात. फक्त बघून जाता. हा, तेव्हा काय याचा उपाययोजना काय होत नाही? काहीच नाही होत. कोणीच लक्ष देत नाही. गटार चालू, नाले साफ करत नाही. बीएमसी ला सांगितलं का ते बोलता आमच्यामध्ये नाही. कॉन्ट्रॅक्टवाले बोलता आम्ही पैसे घेणार. कॉन्ट्रॅक्टवाले पैसे मग आता ह्याच्यावरती तुम्ही आता कोण लक्ष देत नाही, तुम्ही काय करणार? आता आम्ही काय करणार? आम्ही भरपूर आता मोर्चे बिर्चे काढले, कोणी काही लक्ष दिलेले नाही इकडे. मूर्ती तुला काय? या लोकांनी मोर्चे काढलेले भरपूर, पण ते काय नाही, कोणी नाही, कोणी लक्ष देत नाही. आणि लहान मुलांना घेऊन त्या पाण्यातनं प्रवास करायला लागतो. संडासचं पाणी, नाल्याचं पाणी, सगळं पाणी. आमच्या अक्षरशः पाय सडले त्या पाण्यामध्ये. हो, आणि पाणी प्यायचं पाणी आम्हाला नळ बाहेर आहे तिथूनच भरावं लागतं. रोज त्याच्यातनच वापर करतो. आमचं पाणी आहे, तुम्हाला दाखवतो पुढे काय परिस्थिती आहे. भरपूर आहे. गुडघ्या एवढं पाणी. चला बघूया पुढे आणखीन काय परिस्थिती आहे. पहिलं आपला बघूया दुकानवाल्यांना काय समस्या आहेत. दादा नमस्कार. दादा, तुमच्या इकडनं सांडपाणी वाहतं, तर या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं साहेब? हिंदी बोललं तरी चालेल. ये कितना साल से है इतना पानी, कोई आता है जाता है, देखता है, कोई जाता है, कोई बराबर काम नहीं कर रहे, कोई देख रहा नहीं क्या कोई आपको? देख रहे नहीं. इधर पानी दुकान का सामने एक पानी जा रहा है. अच्छा, ठीक आहे. तर बघूया आणखीन काय प्रॉब्लेम आहे, कोणाकडे काय काय बोलतात लोक, कसे बोलतात आणि कशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता इकडे साईबाबाचं मंदिर देखील आहे. इकडे धार्मिक लोकांच्या ज्या आहेत धार्मिक भावना देखील दुखावत असतीलच, परंतु इकडे स्थानिक लोकांना म्हणजे जो काय त्रास आहे यावरती महानगरपालिका लक्ष देत नाही. सोबतच इकडचे आमदार, खासदार आणि नगरसेवक तर राहिले नाहीयेत, पण कोणी म्हणजे लक्ष देत नाही. तरी बघू आपण काय, तुम्हाला काय बोलायचं का? मंदिरामध्ये पण पाणी भरपूर आहे, जाऊन बघा. या बोला, काय बोलू शकता तुम्ही? नाही, मी इतकंच सांगेल. गेले मला वाटतं 1.5-2 वर्ष झाला हा त्रास हनुमान नगरच्या सगळ्या नागरिकांना आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका पी दक्षिण विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे. ह्याच्यासाठी हनुमान नगरच्या रहिवाशांनी बरेच वेळा मोर्चा सुद्धा काढला. मोर्चामध्ये त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही करू, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाळा झाल्यावर करू. ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, पण याच्यावरती मार्ग निघत नाहीये. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही आताच दाखवलं की साईबाबाचं मंदिर आहे, या मंदिराच्या भोवती रोज सकाळी पाणी, आणि नागरिक अक्षरशः तुमच्या गुडघ्या एवढ्या पाण्यातनं इथनं जावं लागतं. लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, वृद्ध महिला आहेत, सगळेच लोक आहेत जे कामावर जातात. सगळीकडे पाणी भरलेलं आहे. याच्यावरती महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाहीये. हा सपशेल कारभार त्यांचा फेल आहे. यापूर्वीच्या नगरसेवकांनी नेहमी हनुमान नगर वासियांना आश्वासनच दिली की आम्ही हनुमान नगरचा पुनर्विकास करू, तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये नेऊ, तुमचा इथला पाण्याचा त्रास संपेल. पण हा सपशेल फाऊल ठरलेला आहे त्यांचा दावा. आणि याच्या पुढे हनुमान नगरच्या रहिवाशांसाठी सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन याच्यावरती मोठं आंदोलन करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, 3 वर्षापासून लोक त्रास सहन करतायत, तर काय प्रशासनाबद्दल काय वाटतं तुम्हाला? बोललो ना, प्रशासन सपशेल फेल ठरलेलं आहे. मुंबई महानगरपालिका गेले 3 वर्षात इथे आलेलीच नाहीये. येते, बघते, आश्वासनं देते, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण जैसे थे. बघू आणखीन काय बोलतात लोक. काय बोलू शकता, तुम्हाला काय समस्या आहे? ह्या गटाराची तक्रार आपण 2-3 वेळा केलेली आहे. बीएमसी ला मोर्चेही घेऊन गेलेलो आहे आपण.
पण आतमध्ये जी सोसायटी बनलेली आहे ते एक गटाराची ओपन आहे, तो जर बंद केला तर हे पाणी इथे येणार नाही. दुसरी गोष्ट, एवन बेकरीला पूर्ण पट्टा 100 मीटरचा अंतर आहे, जो पूर्ण पॅक झालाय. लोकांनी त्याच्यावरती घरं आणली. त्या सोसायटी वाल्यांना तुम्ही बोलला नाही तुम्ही? सोसायटी वाल्यांना बोलून फायदा काय? सोसायटी वाल्यांनी जेव्हा घर बांधतानाच त्यांनी ऑब्जेक्शन उचलायला पाहिजे होते, तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन उचलले नाहीत. आणि आता पूर्ण ते गटार बंद झाले, त्याच्यामध्ये पाईपाचे कनेक्शन पण गेले, त्याच्यामुळे हे पाणी पुढे पासच होत नाही. त्याला एकच पर्याय, ते रिडेव्हलपमेंट याचं तोडणं. ते तोडून पाईप वगैरे काढले आतून, तर ते एखादं पाणी पूर्ण पास होणार, नाही तर होणार नाही. कारण की आम्ही स्वतः हे गटार नाल्यांची कामं करतो, म्हणून आम्हाला तो प्रॉब्लेम माहिती आहे. पण त्याच्यासाठी बीएमसी लक्ष देत नाहीये. तर बीएमसीनी महानगरपालिकांनी जरा कोऑपरेट केलं तर ह्या नागरिकांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. तर पाहू शकता इकडे म्हणजे महानगरपालिका लक्ष घालत नाही. आणखी तुम्हाला दृश्य दाखवतो मी, पुढे पुढे कुठपर्यंत जात आहे. लास्ट पर्यंत आपण बहुतेक जायचा प्रयत्न करू आपण. कशा प्रकारे इकडे स्थानिक लोक चालतात आणि कशा प्रकारे दुर्गंधी इकडे येते, हे फक्त इकडे आल्यानंतरच कळणार आहे की लोकांना कशा प्रकारे त्रास सहन करायला लागतो. बाथरूमच्या पाण्यात लागतं आम्हाला. बाथरूमचा कचऱ्याचं पाणी हे बघा, याच्यातनं रोज वापर करावा लागतो. उचलून नाही असं जमलं इकडे. कचरा पण इथे भरपूर पडलेला असतो. मोठी गाडी येत नाही, बारकी गाडी येते, थोडस रस्त्यावर पडलेलं उचलून येते आणि रस्त्यावरचं सगळं पाणी खाली येतं. हा सगळा कचरा सगळा खाली येतो रस्त्यावर. त्या मंदिराजवळ चला, बघा तिकडं. थांबा जरा रस्त्यावर कचरा सगळा पाण्याबरोबर पूर्ण असं पाणी वाहतं. खूप कचरा पण येतो का? हो, कचरा भरपूर. त्या पाणी खूप एवढं असं मोठं वाहतं. या घाण पाण्यातून आम्ही देखील मार्ग काढत चालत आहोत, तर आम्हाला देखील दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. आमच्या पण येतो ना. थांबा पहिला आमचे गटर कुठचे दाखवायचे आहेत. आणि हा किती पाणी आहे तो बघा ना आधी पहिला. शांतपणे. हनुमान मंदिर खराब झालं तर बरं आहे, मंदिराच्या पाणी वरती राहायला इकडे दाखवतो, सर्व दाखवतो. इकडे आता हे पाणी इकडे म्हणजे स्टॉप होते का इकडे? हे गटारानं पाणी जातच नाही आतमध्ये, हा सगळं बाहेर येतं. पण झालं एवढंच आहे ना. पण हे पूर्ण पाणी रोडवरच असतं, पण आज ते पालखीमुळे बंद आहे. पाणी सकाळी 5 वाजेपासून पाणी असतं. बाथरूमचं ते सर्व कचऱ्याचं सर्व सकाळी 5 वाजल्यापासून. 5 वाजल्यापासून पाणी येतं. म्युन्सिपाल्टीचं 6 वाजता आम्हाला तेवढ्या पाण्यामध्ये पाणी भरायला लागतं. स्थानिक लोक जवळजवळ 3 वर्षापासून तुम्ही त्रास सहन करून गेला. पावसाचं गुडघ्याच्या कमरेचं पाणी असतं आमच्या. आणि मेन ना ही गटार ना भरली आहेत. हे सगळं बघा, हे पण पाणी असं बाहेर लक्ष देत नाही. महिन्यातून 4 महिन्यातून 5 महिन्यातून तिथे भरतं आणि मच्छर एवढं झाले ना, आणि सर्व पोरां लोकांना उचलून घेऊन जायला लागतं. बाहेर लोकांना चालू जातात. हे पाणी दाखवत राहील. हो इकडे आज बंद आहे, नाही तर रोज इतकं पाणी वाहत असते. एवढं पाणी येतो. हे बघा कसं आम्ही पाणी भरायचं इथून, कसं जायच्या. हे बघा सकाळी झाला काही आमच्या घरी. इकडे पाणी भरता तुम्ही? हा, इकडे आम्ही पाणी भरतो. जेव्हा सांडपाणी येतं तेव्हा इकडे पाणी. 6 वाजता पाणी येतो. 6 वाजता पाणी येतो. 5 वाजेपासून हे लोक सोडून देतात. ते पाणी मध्येच आम्ही पाणी भरायचं. सर्व काम पाण्यात. या घाण पाण्यामध्ये तुम्ही घाण पाणी मध्येच आम्ही पाणी भरतो. पाणी वाहत असतं. 5 वाजता पाणी सोडून नसतं हे लोक, आणि आम्ही 6 वाजता पाणी येतो तेव्हा आम्ही पाणी भरतो. ते पाणी मध्ये साफ करत नाही, काढत नाही. सांगितलं कोणी बीएमसी उठलं ते सरळ आम्ही हे पाणी मध्ये आम्हाला उतरायला लागतो. कसं राहायचं तुम्ही? पावसाळ्यात गुडघ्याच्या वरती पाणी असतं, पावसाळ्यात पण भरपूर पाणी असतं. ते आम्ही पाण्यात माजी नगरसेवक देखील इकडे आले आहेत. आपण त्यांचे देखील स्टेटमेंट घेऊ की माजी नगरसेवक कशा प्रकारे काम केले. आपण बघूया त्यांना विचार. मॅडम काय म्हणता? मी आता नारळच फोडून आली आहे गटार आणि गल्ल्यांच्या कामांचा. आपण सगळीकडे काम, मी नगर डायनामिक सोसायटीमध्ये
या अगोदर मी नालंदा सोसायटीमध्ये काम केलंय. आता सुरू केलं, झाली कामं सगळी. एकता सोसायटीमध्ये केलं, नालंदामध्ये केलं, परत सांगते तुम्हाला शिवम सोसायटीत केलं. सगळीकडे कामं चालू आहेत माझी. मी नगरसेवक 2012ला. म्हणजे आता जो त्रास होतो लोकांना तो तुमच्या नगरसेवकाच्या नंतर व्हायला लागला. नंतरचा त्रास आहे. 2017 पर्यंत मी होती. मी चांगलं काम केलं. लोकांनी खरोखर मी सांगते सत्य आहे ते सत्य बोला. खोटं बोलू नका तुम्ही. कारण का माहितीये बघा, मग आमचा जीव जळतो. कारण मी एवढी इथे बायाला बिंगरी लावली आहे. मी सकाळी 4 वाजता येऊन या लोकांनी तर मी पाणी बघायची. 4ला येऊन इथे मी 6ची लाईन. बरं, हे 3 वर्षापासून का हे प्रॉब्लेम आहे लोकांना? 4 वर्षापासून. तर आता तोपर्यंत काय तुम्ही आता नाही तरी पण मी बीएमसी ला 4 वर्ष म्हणजे सक्रिय नव्हतात का तुम्ही? नाही, चालू होतं माझं काम. मी धूर फवारणी वगैरे सगळं करत होती. बघा, ज्या वेळेला माझ्याकडे सत्ता होती, मी नगरसेवक होती, त्यावेळेला अधिकारी परंतु जरी सत्ता जरी नसली तरी लोकांना कसं जागृत करायचं तुम्हाला जास्त माहिती. तर मी तुम्हाला एकच सांगते, बघा, मला जेव्हा काम करायचं मी केलं, त्याच्यानंतर हरल्यानंतर सुद्धा लोकांच्या संपर्कात होती. धूर फवारणी म्हणा, गटारा म्हणा, जेवढं मला करता आलं मी केली. तुम्हाला माहितीये, सत्ता असली तर आमची ताकद मोठी असते. ज्यावेळेला सत्ता नसते तेव्हा अधिकारी पण टाळाबाळा करतात. आम्हाला उत्तरं वेगळी असतात त्यांची. पण आज आमची सत्ता आहे, आज आम्ही करतोय कामं. आज जवळजवळ मी 20 कामं पास केली आहे. एकनाथ शिंदे साहेब आमचे शिवसेना आमचे नेते आहेत, आमचे रेपाळे साहेब आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 6 महिन्यात मी कामाचा झपाटा लावलाय. आज तुम्ही ही हनुमाननगर मध्ये साईबाबाच्या इथून पाणी येत आहे, त्याचा सोल्युशन मी 8 दिवसात करतायत, नाहीतर मी उपोषणाला बसणार आहे. मी सगळ्या लोकांना सांगितलं, मी 8 दिवस फक्त मला द्या. 8 दिवसात तुमचं हे पाणी बंद नाही झालं तर मी स्वतः तिथे उपोषणाला बसेन. हा माझा शब्द आहे. आता तुम्ही बोलता सत्ता असली तर आपण करू शकतो. आता एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री आहेत आणि तुमची पार्टी देखील सत्तेमध्ये आहे. तर हे 8 दिवस का लागणार आहेत तुम्हाला? कारण का हा प्लान आहे, हा डीपी प्लान आहे. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनच्या अधिकाऱ्यांना मला बोलवायचंय. कारण गटार जे डिवाइड केलंय ते कुठून केलंय, कसं केलंय, तर त्याच्या संदर्भात मी पहिली मीटिंग घेणार वॉर्डला, सगळ्या अधिकाऱ्यांना बसवणार आहे, आणि नंतर मी व्हिजिट केल्यानंतर कसं करता येईल इथलं काम, त्याचं मी काम करणार. तर त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना आपल्याला 8 दिवस द्यायला पाहिजे. ते पण डीपी प्लान वगैरे, स्ट्रीम वॉटर ड्रेन सगळं बघणार आणि मला मदत करणार. पण लोक आता 3-4 वर्षापासून त्रास सहन करतात. नाही, मग त्यावेळेला नगरसेवक होते. ऐका ताई, मला एक तुम्हाला सांगायचंय, बरोबर बोलताय तुम्ही. 2017 पर्यंत माझ्या हातात सत्ता होती, मी नगरसेवक होती, मी धावपळ करत होती, लोकांची कामं करत होती. या लोकांना इथे पाणी नव्हतं प्यायला. मी 6ची लाईन टाकली आहे पाण्याची, आणि तेव्हापासून हनुमान नगरचा एकही बाई हंडा घेऊन बाहेर नाही पडली. हे मी स्वतः नाही गावात देत, लोकांना विचारा. आता ह्या म्हणतात की कोण आलं नाही बघायला. 2017 पर्यंत मी काम करत होती, तेव्हा पाणी इथे येत नव्हतं. मग 2017च्या नंतर कोण इथे आलं नाही आली, जी नगरसेविका तुम्ही निवडून दिलात ती कितींदा या एरियात आली आणि मी कितींदा इथे आली, हे लोकांनी सांगावं. मी नाही बोलणार. तुम्ही काय सांगता? बोला ताई, आता बोला. बरं, ठीक आहे. तुमच्या आता जे नगरसेवक होते, यांच्या नंतरचे जे नगरसेवक होते, यांचं नाव देखील माहिती आहे तुम्हाला? यांच्या अगोदरचे, यांच्या नंतरचे मला तरी नाही माहिती. सांगते ना, आम्ही तुम्ही निवडून कसे दिलं? तुम्ही डोळे दाखवून हे करता का? तुम्ही तुझ्या दाराचं गटार मी काढलंय स्वतः उभं राहून बाळा. 4 वाजता मी पाणी बघायला यायची, गटार बघायला मी 4 वाजता. कुणाचे नाव काय बघा तुम्ही, म्हणजे इकडे मूळ कारण आहे जनताच आहे. जनता या विभागामध्ये जनता काम करत नाही, त्याच्यामुळे नगरसेवक असं वाटतंय. प्रॉब्लेम नाहीये इथे. जनताचे डोळे इथे पट्टीने बांधलेले आहेत. जनताला कळत नाही सकाळी 4 वाजता कोण फिरतं, कोण इथे चांगलं काम करतं. आपल्या विभागात धावत हॉस्पिटलचं काम असू दे, पोलीस स्टेशनचं काम असू दे. मी सकाळी 4-4 वाजता झोपते हॉस्पिटलची कामं करताना. सकाळी 4ला झोपते. हे यातल्या लोकांना, जनतेला माहिती नाही. फक्त इलेक्शन आलं, एखादा आला उमेदवार, हो मला मत द्या, रातोरात काय घुमतं इथे ते मी तुम्हाला आता ह्या माईकवर नाही सांगू शकत. रातोरात सूत्र लोक बदलून टाकतात. ही लोकांची चुकी आहे, ही नगरसेवकांची नाही. जनजागृती झाली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. जी व्यक्ती काम करते तिलाच निवडून द्या, नाही तर कोणाला देऊ नका. त्या जागी मी असली, मी काम नाही केलं, मला मुळीच निवडून देऊ नका. मी स्पष्ट सांगते आज, बिलकुल मला निवडून देऊ नका. बरं, आताचे जे 2017 नंतरचे नगरसेवक आहेत, नगरसेविका समीर देसाईंची वाईफ आहे, पण त्या कधी काम म्हणजे कधी एरियात आल्या नाही.
त्यांच्या मागेच तेच करतात. ते जे समर देसाई आहे ना तेच कामं बघतात. तेच इकडे पण सक्रिय असतात आम्ही जास्त. बाकी त्यांचा दुसरं इथे कोण जास्त नाही. लोकांना परिचय आहे. आम्हाला तर नाही, आम्ही कधी गेलो नाही, आमचे कामं कधी त्यांनी केलेले नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे चला, ठीक आम्हाला आहे. माहितीच नाही कधी. धन्यवाद. आणि आता ह्यावेळेला एकच करावं, माझी एक विनंती आहे लोकांना, जनतेला हात जोडून, की तुम्ही अशा व्यक्तीला निवडून द्या की आपल्या दारापर्यंत येतो. डोळ्यावर पट्टी बांधू नका, रातोरात घोळ करू नका. कुठचा घोळ आहे ते तुम्हाला माहिती आहे, नाहीतर तुम्ही स्वतः फसाल आणि जनतेला पण फसवाल आणि नगरसेवकाला पण फसवाल. पण त्यांना पण माहिती. तुम्ही पाहू शकता हे हनुमान मंदिर जे आहे हे हनुमान नगर मधलं जुनं हनुमान मंदिर आहे. इकडे समीर देसाईंनीच उद्घाटन केलेल्या मंदिराचं जीर्णोद्धार केलेला दिसतोय आपल्याला. परंतु या हनुमान मंदिरावरतूनच या स्थानिक एरियाचं नाव हनुमान मंदिर पडलेलं आहे, हनुमान नगर पडलं आहे. तर इकडे देखील आपण लोकांना काय समस्या आहे आणि ते गटाराचे जे सांडपाणी आहे ते कशा प्रकारे त्रास होत आहे, तर आपण हे पाहण्यासाठी आपण इकडे आलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही इकडे कशा प्रकारे सांडपाण्याचा इकडे महानगरपालिकेने व्यवस्था केली आहे लोकांसाठी, आणि या व्यवस्थेचा परिणाम लोकांवरती कसा होत आहे आणि लोक या व्यवस्थेपासून कशा प्रकारे सामना करतात, कशा प्रकारे या दुर्गंधीचा वास घेऊन श्वास घेतात. तर तुम्ही पाहू शकता की इकडे गटारे देखील तुंबलेली आहेत आणि या तुंबलेल्या गटारामधून कशा प्रकारे वास येत असेल आणि कशा प्रकारे लोकांचं आरोग्य सुधारत असेल हे तुम्हाला देखील जाणवत असेल. आणि जे आमचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना देखील आम्ही सांगतो की हा व्हिडिओ फक्त पाहू नका, की हे ज्या समस्या आहेत फक्त तुमच्या एकट्याच्या नाही आहेत, तर तुमच्या बंधू भावाच्या आहेत. तेव्हा तुम्ही देखील स्थानिकांना सहकार्य करावे आणि ज्या काही गोष्टी घडत आहेत तुम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहावे, असं मी या निमित्ताने सांगतोय तुम्हाला. तो काय काय सांगता तुम्ही, काय प्रॉब्लेम है इधर? प्रॉब्लम है पानी का इधर गटर का क्या प्रॉब्लम तो बोलो. मैं तो भारे वाली हूँ. भाड़े वाले तो कुछ प्रॉब्लेम नाही येत आहे. ठीक आहे, आज इंदिरा अंदर दुसरीकडे जाणार ते काय बोलणार. कसं आहे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम काय आहे? हेच पाणी येतं तेच सगळं होतं. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. किती वर्षापासून आहे? आता त्यालाच माहिती ते आता त्याला. तुम्ही किती वर्षापासून राहताय? आम्ही आता बरेच वर्ष राहतो इथे. तुम्हाला दिसत नाही इकडे? हा दिसतो तर पाणी येतो त्याला करणार काय, नाद देत नाही. मग तुम्हाला हे पाणी जे जात आहे तुम्हाला चांगलं वाटतंय का? आम्ही काय करणार त्याला, सांगतात ते लोक नाही ऐकत. चला पुढे बघू आपण. नागरिक म्हणजे कशा प्रकारे असं इथून घ्या, कशा प्रकारे लोक आपल्या समस्या काय करणार, करायला तर लोक तर बरंच काय करू शकतात. आता तर इकडे तर एकदम भयानक परिस्थिती दिसते की इकडे तर खूपच घाणेरडा वास तर येतोच आहे आणि इकडे वाहतं पाणी पूर्णपणे दिसतं तुम्हाला, घाण पाण्याचं. इकडे लहान मुलं पण तुम्हाला दिसतात की कशा प्रकारे ते थांबलेत. मॅडम तुम्ही बोला ना, आता तुम्ही घेऊन आले ना, सांगा आम्हाला काय वाटतंय? खूप कंटाळलो आम्ही या पाण्याला. वर्ष झालं हे पाणी असं येत राहतं. जरा या तरी पुढे जरा थोडं. बोलायला काय आहे, बोल ना. या घाण पाण्यातून चालताय तुम्हाला कसं वाटतंय दादा? हा सोल्युशन लय मोठा आहे. याचं सोल्युशन सगळ्यांना माहिती आहे. जेवढे हनुमान नगर मध्ये एवढे मोठमोठे रहिवासी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सोल्युशन सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी बिल्डरकडनं पैसे घेऊन ठेवलेत. बिल्डरची माणसं आहेत, बिल्डर जे बोलून ते चालतं. पाठी तुम्ही गेलात जर येऊन तगडीला मोठं काम चालू आहे रॉयल लेटराचं, तर रॉयल लेटर सगळे गटर बंद करून ठेवले त्या कामासाठी आणि सगळी गटर लोकांच्या घरात सोडलेत. ते स्थानिक नगरसेवक नाही, आमदार आहे पण कोणाला माहिती नाही, खासदार दिसतच नाही. असं इथे कोणाची पडली नाही. आपलं सकाळी उठायचं, कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, तिथल्या लोकांचं रुटीन आहे. पाणी भरून दे काही होऊन दे. आता ते नगरसेवक जे होणार, माझी नगरसेवक घेऊन ते नारळ फोडलाय, त्यात पण लोकांची मारामारी की माझ्याकडे काम नाही करायचं. आणि प्रॉब्लेमचा सोल्युशन करा, सोल्युशन करा लोकांना. फक्त माझं झालं पाहिजे एवढं सगळ्या लोकांना. इकडे जेवढे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना तुम्ही एकदा भेटा, त्यांना विचारा प्रॉब्लेमचा सोल्युशन काय, ते तुम्हाला सांगतील सगळे. तुम्हाला काय वाटतं का सोल्युशन मी आता सांगितलं ना, आता माझ्यावर कॉन्ट्रॅक्टर होत आहे, त्याला सोल्युशन दिलंय.
8 दिवसामध्ये आश्वासन दिलं की बंद करतो, बघा तो बंद करतो काय. आता बिल्डरच्या ऑफिसला जावं लागणार, अजून काय नाही. तुम्ही पाहू शकता की इकडे लोक जरा हा थोडं बघितलं नाही लोकांनी, आणखी काय मग सांगा ना तुम्ही. आमच्याकडे बाद झाला आम्हाला, बाद झाला मग तेव्हा एवढं झालं ना आधी. ते पाणी ना त्या गटर मधून ते दाखवत होतं बघा, तो लादी घेऊन येतोय ना, त्या गटर मधून पाणी बघा बाहेर कसं येतो. सांभाळून जावा तुम्ही, पिसलणार नाही तर. तुम्हाला गंबूड द्यायला होतं. घाण पाण्यातून देखील आम्हाला देखील कशा प्रकारे चालायला लागतं हे तुम्हाला कल्पना येणार नाही. 8 दिन का टाइम भी है ना, देखेंगे ना. बघितलं ना सर, पाणी ह्या प्रवाह ना मेन नाला खाली आहे, मेन नाल्याला जातच नाही पाणी. ते पाणी जातं मधल्या म्हणजे खाली येते. खाली येल्यामुळे काय होतं, तर रोडवरती पाणी तेच जातं आणि इथे पण ते येतं. हे बोलतात 3-4 वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे. हा बिल्डरनी 14 वर्षापासून बिल्डिंग झाला तर साई मंदिरच्या पाठी बिल्डिंग आहे ना, तिकडून पाणी जायचं. आता ते बिल्डिंग झाला तेव्हापासून सर्व पाणी इकडेच येतं. लोकांनी बंद करून टाकलं ना, पहिला पाणी निघून जायचं. ते इव्हन बॅगीचे ते मोठा नाला होता, आता ते बिल्डिंग मारलं म्हणून झालं. आता आमची महानगरसेविका आली होती, तिने सगळं हाताशी पकडलं, आता काम सुरू करणार. आणि तीच आमच्याकडे फिरते सगळी सारखी. लोचनाचा माझी नगर भेटले आणि खूप ठिकाणी तिने काम केलं. पाठी दुबई केलं, निश्चित केलं, नानंदामध्ये केलं, एकटा सत्तूसाठी केलं. तिने सगळीकडे कामं तिची बोलली ना तुम्हाला, 4 दिवसाचा दिलाय ना. लोकांना धाबे देते बघा, पाहिजे त्याला सांगून त्याला सगळ्यांचं नाव किती माझी नगर सेविका आमच्याकडे लागते आतमध्ये. बोलवा, ठीक आहे, बंद करा. पाणी बघा कसं शनिवारी बोलवा. साहेब हे घेऊया आपण. बाजूचा पण बिल्डिंगचा दाखवतात ना, नाही त्याचा संबंध नाही. तिकडचा नाला आहे, सोसायटीचं नाव घ्या. तेच घेतो त्या बाजूला बाहेरून घेतला ना तुम्ही. ते बरोबर दिसलं ना. तर आपण पाहू शकता की हनुमान नगरचे रहिवासी त्यांचा जो सांडपाण्याचा जो त्रास आहे, तर ज्या इमारतीमुळे जो त्रास आहे असा त्यांनी आरोप केला आहे. आम्ही त्या इमारतीच्या सोसायटीमध्ये आलो आहोत आणि तेथील जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी आपण संभाषण करणार आहेत की तुम्ही काय व्यवस्था केली आहे आणि लोक का तुमच्यावरती आरोप करत आहेत. आपण देखील जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार सर, आपल्या सोसायटीचं नाव सांगा पहिलं. माझं नाव विनय शशिकांत पोद्दार आहे आणि मी श्रद्धायमनी सोसायटी मधला एक मेंबर आहे. काही मला वाटतं काळापासून हा प्रॉब्लेम त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आहे आणि ते सतत येत आहेत या प्रकरणासाठी. आणि मला वाटतं आमच्या सोसायटीकडून त्यांना पूर्ण प्रतिसाद दिला जातोय. इवन काल पण आमच्याकडे व्हिडिओज आहेत, कॅमेरेज लावलेले आहेत. कोणत्याही प्रकारे कधीही त्यांची अडवणूकही आम्ही केलेली नाहीये. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकत नाही, कारण सांडपाण्याचा प्रॉब्लेम हा बीएमसीचा आहे. बरोबर आहे. बीएमसीचे अध्यक्ष इंजिनियर कालपासून इथे आलेले आहेत. त्यांनी सर्वे केल्यानंतर आमच्या बिल्डिंगचं सांडपाणी कुठेही त्या साईडला जात नाही, त्यांच्या साईडला जात नाही. जे पाणी येत आहे ते ह्याच्या अगोदर पण इंजिनियर्स लोकांनी जेव्हा चेकिंग केलेली होती तर तिकडे पाठीमागे जी बेकरी आहे तिथून पाणी रिव्हर्स येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे, कारण हा पोर्शन स्लोप आहे. त्याच्यामुळे कालपासून पण अधिकारी इथे आलेले आहेत. अधिकाऱ्यांनी कामं त्यांच्या हिशोबाने केलेली आहे. लास्ट टायमाला पण त्यांनी तिथे दिवाळ बांधून
दिलेली होती. तुम्ही त्यांना इंजिनियरना विचारू शकता. तुम्ही दाखवू शकता आम्हाला कुठे दिवाळ ती दिवाळ ही तिसऱ्यांदा बांधली गेलेली आहे बीएमसी कडनं. ती तिसऱ्यांदा दिवाळ तोडलेली आहे तिकडच्या लोकांनी, आम्ही तोडलेली नाहीये. ती दिवाळ त्या लोकांनी बांधली. ते मला वाटतं साहेबांनी पण आता मला दाखवलं, मी तुमच्या समोरच मला वाटतं गेलेलो तिकडे. ती दिवाळ आता काल बीएमसीने बांधून ठेवलेली आणि त्यांना सांगितलं की ते तोडू नका म्हणून. ते रहिवासी त्यांचं पाणी जे तिथे राहतात त्यांचं पाणी जावं त्याच्यासाठी ती भिंत ते लोक ठेवायला देत नाहीये. पण त्याच्यासाठी बाकीच्या लोकांना पण त्रास होतोय हे त्यांनी पण तो विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, काल इंजिनियर साहेबांनी बीएमसीचे इंजिनियर साहेबांनी बिल्डरच्या माणसांना बोलवले आणि ते आलेले आहेत. ते आज मला वाटतं सर्वे करतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या परीने जेवढं होईल, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे कुठे त्याचे त्या गटारातून जायसाठी वेव झालेले आहेत ते आम्ही आमच्या परीने ब्लॉक करून देऊ. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण समजा जर झालं नाही ते आता बीएमसीचं कारण, आम्ही तर काय करू शकत नाही त्याच्यामध्ये. बाकी आमच्याकडनं जेवढा त्या रहिवाशांना हेल्प करायचा प्रयत्न करतो तेवढा आम्ही करतो. आम्ही आमची आता पण तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन गार्डन मधनं पण येताना पण त्या लोकांना आम्ही ते ब्लॉकेज खोलून दिलेले आहेत. आमच्याकडनं जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांना हेल्प करत आहे. पण आता आम्ही तर स्वतः गटारात जाऊन तर ते काम करू शकत नाही. तर त्यासाठी बीएमसी आणि जो बिल्डर आहे त्यांच्यामध्ये बोलणं झाले आहेत आणि आज ते आलेले आहेत आणि आज त्यांच्या परीने कधी आज किंवा उद्या जे काय काम करतील तर ते त्यांच्या हिशोबाने ते काम करतील. बाकी तर आणि आमच्याकडनं जेवढी हेल्प होईल त्यांना तेवढी आम्ही करून देतो. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दाखवू शकता मला कसं काय ते. चला आपण पाहून घेऊ की काय, म्हणजे ज्याप्रमाणे सांगितलंय आणि कोण महानगरपालिकेचे आहेत तर त्यांच्याशी पण बोलून घेऊ आपण. कारण की जवळजवळ गेल्या हप्त्यापासून मी स्वतः वॉर्ड ऑफिसर जे आहेत पी दक्षिणचे वॉर्ड ऑफिसर आहेत यांना मी स्वतः फोन करत आहे पण ते फोन उचलत नाहीयेत. तर तुम्ही हे जे पाणी आहे तुम्हाला म्हणजे दाखवायचं कारण काय आहे, हे जे पाणी आहे तुम्ही दाखवा जरा कॅमेरामॅन. हे जे पाणी आहे हे पाणी त्यांच्या गल्लीत जाते, बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. हेच जाते, मी तुम्हाला दाखवेल कुठून जाते ते. त्याच्यानंतर आमचे जे चेंबर आहेत हे इथून हे आमचे चेंबर आहे, ही आमची चेंबरची लाईन आहे अशी. आमचं आणि त्यांचा पार्ट वेगळा आहे, बरोबर आहे. हे गटारचं पाणी तिकडून येत आहे. हा गटार पूर्ण ते पुढे बेकरीपर्यंत गेलेला आहे, बरोबर आहे. आणि हे रिटर्न येते पाणी. हे पाणी असं जात नाही, हे वरून जे येते ना पाणी ते रिटर्न येते इकडे पाणी आणि ते त्यांच्या इथे जात आहे. हा पोर्शन डाऊन असल्या कारणामुळे तो फ्लो येतोय. बीएमसी त्यांच्या हिशोबाप्रमाणे ट्राय करता आहेत. साफसफाई चालू आहे त्यांची, नियमितपणे साफसफाई पण असते, असं नाहीये की त्यांना हे नसतं. पण हा जो प्रॉब्लेम आहे, हे जर म्हणत असतील की बिल्डिंगशी रिलेटेड आहे, तर आमचे चेंबर्स वेगळे आहेत. आमचे चेंबर्स पण खोलून तुम्ही बघू शकता. तुम्हाला ते मेन लाईन आहे आमची, जे मेन सेंटरला चौरामध्ये आहे ना, चौकामध्ये आहे ना. चौकाचा बघा तो मेन होता तो तिकडे आता पुढे बंद झालाय ना, ते पाणी पुढून जातच नाही तिकडे. हे जे पाणी आहे हा पाण्याचा तुम्हाला त्रास आहे, हे मी सोडून द्या, ते मानलं. हे तुम्हाला हे बिल्डरला विचारलं, कारण हे पाणी वर कसं जाईल. मी बीएमसी मध्ये पण नाही आणि मी बिल्डरचा इंजिनियर पण नाही. हा प्रश्न संबंधित सोसायटीला देखील सहकार्य करावे. कारण की कोणाला वाटत नाही की कोणाच्या घाण पाणी कोणाच्या दारात जावं, घरात जावं. तेव्हा एकमेकाचं सहकार्य असावं आणि जे काय गोष्टी आहेत त्या सामंजस्याने आणि लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या माध्यमातून आमचं सांगणं आहे. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी. धन्यवाद.